नाही, संजय राऊतांना बहुतेक शरद पवार साहेब स्क्रिप्ट देतात. संजय राऊतांची वक्तव्य जर बघितली तर ते शरद पवार साहेबांची स्क्रिप्ट चालवतात. ती झाली की राहुल गांधी साहेबांची स्क्रिप्ट चालवतात आणि बाळासाहेबांची स्क्रिप्ट मातीत घालण्याचं काम संजय राऊतांनी या काँग्रेसच्या नादानं केलं आणि सोन्यासारख्या शिवसेनेची माती करण्याचं पाप, त्याचा शिल्पकार किंवा कारणीभूत कोण असेल तर ते संजय राऊत आहेत. आणि तो बाळासाहेबांचा विचार, ती स्क्रिप्ट वाचवण्याचं काम एकनाथरावजी शिंदे साहेब. त्यावर मी आता ओबीसीला विचारलं की असं पंतप्रधान म्हणाले, ओबीसी असं म्हणाले की इसका मतलब 10 साल से हम सेफ नहीं है. नाही, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे देशासाठी काय करतायत? 10 वर्ष देश सुरक्षित आहे. बॉर्डरवर काय चाललंय ते आपण बघताय. संरक्षण खात्यात आपली ताकद बघताय आणि सुरक्षितता 10 वर्षाची आपण देशाची बघताय. त्यामुळे जे लोक फक्त वात्रट बाष्पळ बोलून वातावरण त्या ठिकाणी समाजात तेढ निर्माण करून लांगुल चालन करून विशिष्ट समाजाची मतं घेणारे, त्यांना अशा प्रकारे वक्तव्य केली नाहीत, भडकाऊ बोलले नाहीत तर त्या ठिकाणी त्यांचं दुकान चालणार नाही. हा देश मोदी साहेबांच्या हात सुरक्षित आहे. म्हणून 5 वर्षानंतर पुन्हा मोदी साहेबांना लोकांनी सत्ता दिली. पुन्हा तिसऱ्यांदा सुद्धा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीच या देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासासाठी मोदी साहेबांना त्या ठिकाणी समर्थन दिलं. ओवेसी असेच बरळत त्या ठिकाणी राहणार आणि आपलं राजकारण करत राहणार. नाही, जर समाजामध्ये तुम्ही भिंती उभ्या करत असाल, जर राहुल गांधी त्या ठिकाणी ओबीसीच्या असणाऱ्या जातीमध्ये विभाजन करू शकत असेल, आदिवासींच्या उपजाती पोटजाती करून जर त्या ठिकाणी सेपरेशन करत असेल, हिंदू समाजामध्ये त्या ठिकाणी सेपरेशन होत असेल, तरी सगळ्या समुदायांनाही जर एक आला तर या ठिकाणी ही हिंदुत्वाची विचारधारा जर विशिष्ट समुदाय आपल्यासाठी त्या ठिकाणी एक होत असतील तर या देशासाठी राष्ट्रवादी त्या ठिकाणी हिंदुत्ववादी विचारानं एक व्हावं तर देश सुरक्षित राहील अशा प्रकारची भूमिका घेतली तर त्याचं स्वागतच आहे. हा देशाच्या एकात्मतेसाठी एक आहे तो सेफ आहे. आपण सगळ्यांनी एकत्र राहण्याची आवश्यकता आहे. ज्या आधारे आपल्या एकीच्या आधारे देश सुरक्षित राहील ही त्यामागची भूमिका आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने एक रिसर्च केलाय. त्या रिसर्च मध्ये असं आहे की मुंबईमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्याची संख्या वाढलेली आहे. 2051 पर्यंत ही संख्या कमी होऊन ती हिंदूची संख्या केवळ 54% जाईल असं. नाही, म्हणून या ठिकाणी प्रश्न धर्माची तेढीचा नाहीये, परंतु या ठिकाणी एक खरं आहे की त्या ठिकाणी संख्या कमी होते, विशिष्ट समुदायाची त्या ठिकाणी संख्या वाढते, बाहेरचं बांगलादेशी अतिक्रमण होतंय आणि मला वाटते सर्व ठीक करण्याची क्षमता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्याच नेतृत्वात आहे आणि त्याकरता महाराष्ट्रात पण तशा प्रकारचं धाडसी नेतृत्वाची आवश्यकता आहे. कारण एकमेकांना त्या ठिकाणी एक मिनिट ना माझं पूर्ण, त्यामुळे अशा प्रकारचं नेभळट कुठलं नेतृत्व या ठिकाणी आपली सुरक्षितता करू शकत नाही, या गोष्टी थांबवू शकत नाही आणि म्हणूनच महायुतीचं सरकार या ठिकाणी आलं. केंद्र आणि राज्य मिळून या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण निश्चितपणे आणतील प्रकारे नाही. माझं मुद्द्यावर त्या ठिकाणी भूमिका मांडणं होतं की वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर गेली पाहिजे. हे सरकार देवेंद्रजींनी मराठा आरक्षण दिलं, टिकवलं, सुप्रीम कोर्टात फेटाळलं नव्हतं, ही वस्तुस्थिती सांगितली. शिंदे साहेबांनी छत्रपतींच्या पदस्पर्शाला स्पर्शून त्या ठिकाणी मराठा समाजाला एसीबीसीचं आरक्षण दिलं. सारथी बिरती सारख्या योजना ज्या आमच्या आहेत, अण्णासाहेब आर्थिक केलं ते सांगितलं आणि दुर्दैवानं केलेल्यांना त्या ठिकाणी दोष देत होते. म्हणून मी वस्तुस्थिती त्या ठिकाणी मांडली आणि ओबीसीतनं मराठ्यांना आरक्षण द्यावं या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार साहेबांची काय भूमिका आहे ती स्पष्ट झाली नाही.
उद्धव ठाकरेंच्या आरक्षणाच्या बाबतीत भूमिका स्पष्ट झाली नाही. काँग्रेस त्या ठिकाणी हात वर करते आणि अशा वेळेला केवळ देवेंद्र फडणवीस, केवळ भाजप हे टार्गेट होत होतं. म्हणून आमची भूमिका मांडली. ते काही माझे दुश्मन नाहीत. त्यांनी समाजासाठी काम करावं. मराठा समाज त्यांच्या सोबत राहील. ज्या ज्या वेळेला राजकारण येईल त्यावेळेला आमची बाजू प्रामाणिकपणे मराठा समाजासमोर मांडणं याच्यामध्ये गैर काय. ते पाडायच्या संदर्भात आपण बोलता की ते उद्या निर्णय घेणार आहे आणि तुम्ही आता बोलतानाच म्हणाले होते की फडणवीस आणि भाजपला ते टार्गेट करतात. उद्या पाडण्याचा निर्णय आता त्यांच्या भूमिका आपण बघताय अलीकडच्या काळात बदलताना आपण दिसत आहेत. त्याच्यामुळे आता त्यांची भूमिका उद्या येऊ द्या. त्याच्यामुळे काय सारखे आता पहिला त्यांनी लढवायचा निर्णय घेतला, नंतर त्या ठिकाणी पुन्हा न लढवण्याचा घेतला, पुन्हा आता आम्ही पाडणार पण नाही, निवडून पण नाही आणणार, पुन्हा आता पाडणार म्हणतात. त्याच्यामुळे त्यांच्या 20 तारखेपर्यंत काय काय भूमिका येत आहेत. आम्ही मुद्दाम होऊन आक्रमक व्हायचं काहीच कारण नाही. आमचे मी तुम्हाला अत्यंत स्पष्टपणे सांगतो, ज्या वेळेला भाजपला टार्गेट होतं, देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट होतं, कारण नसताना त्यावेळेला देवेंद्रजींनी काय केलं, भाजपने किंवा आमच्या सरकारने काय केलं, ही भूमिका मांडणं म्हणजे आक्रमकपणा आपण म्हणत असाल तर ते चुकीचं आहे. आणि विनाकारण समोरून काहीच नसताना आम्ही आक्रमक होण्याचं कारण नाही. चुकीचं जर त्या ठिकाणी महायुतीच्या बाबतीत महाविकास आघाडीला त्या ठिकाणी बाजूला ठेवून किंवा त्यांना त्या ठिकाणी सेफ ठेवून होत असेल तर आम्ही भूमिका मांडणं याला आक्रमकपणे म्हणत कुणाला. मी मदारांगे साहेबांशी आमच्या दादांशी 1-2दा बोललोय. त्यांच्या वाढदिवसाला पण शुभेच्छा दिल्यात आणि ते समाजासाठी काम करतायत, त्याचा आम्हाला आनंद आहे. माझं म्हणणं आहे की फक्त त्यांनी समाजासाठी काम करावं. कुणाच्या नेत्याच्या कुठल्या पक्षाचा त्या ठिकाणी आपल्या आंदोलनावर त्या ठिकाणी परिणाम होतोय किंवा ते आंदोलनात इंटरव्हेन करतायत अशा प्रकारचं परसेप्शन निर्माण होऊ नये याची त्यांनी काळजी घ्यावी. आम्ही सगळ्या पक्षातले मराठा समाजाचे लोक मराठा अभियानासोबत त्यांच्या मुवमेंट सोबत आहोत ना. नाही, अजून काय असं ठरलेलं नाही.